महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वपक्षीय बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला ओबीसींनी विरोध केलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत ओबीसी नेत्यांचा हा सूर पाहायला मिळतोय। सर्वपक्षीय बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला ओबीसींकडून विरोध करण्यात आलेला आहे। जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल असंही म्हटलं गेल्याचं कळतंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। निवृत्ती, नेमकं काय होतंय बैठकीत? सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आरक्षणासंदर्भात सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांची मागणी होती की जो सगळे सोयऱ्यांची जी त्यांची मागणी होती त्या संदर्भात लवकरात लवकर शासन निर्णय काढावा अशी मराठ्यांकडून आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मागणी केली जात होती। परंतु असा शासन निर्णय काढू नये अशी ओबीसी नेत्यांनी जी आहे ती या बैठकीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। सगळे सोयऱ्यांबद्दल जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल, त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबवा अशी प्रकारची ओबीसी नेत्यांची भूमिका जी आहे ती या बैठकीमध्ये मांडलेली। यामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये विशेषतः छगन भुजबळ असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील हे नेते जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर जे काही नेते जे आहेत त्यांनी सर्व नेत्यांचं म्हणणं जे आहे ते म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि विशेष करून जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची जी सगळे सोयऱ्यांची जी मागणी होती त्या मागणीचा शासन निर्णय काढू नका अशी जी भूमिका जी आहे ती भूमिका या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आता इथून पुढे ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नक्की काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुषाली, नक्कीच धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर शासन निर्णय काढल्यास ओबीसींचं नुकसान होईल असा सूर जो आहे तो ओबीसी नेत्यांकडून घेतला गेलेला आहे। सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक सुरू आहे आणि यात ओबीसी नेते नाराज असल्याचं कळतंय। ओबीसी नेत्यांकडून काही मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत। सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका असं या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आलंय। तर सह्याद्रीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा हा सूर पाहायला मिळाला। म्हणजे तुमची दादागिरी अशी कशी चालणार आहे आणि सरकार ते जातीवाद करणाऱ्या छगन भुजबळचं कसं ऐकू शकतं? मराठ्यांच्या गोरगरिबांचं वाटोळं कसं करणार? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू नका म्हणजे काय? ती करावी लागणार आहे आमच्या व्याख्याप्रमाणे। आणखीन एक शब्द आहे त्याबरोबर आज TV9ला मी मुद्दामहून सांगतो, आजही मी लातूरमध्ये तो सांगितला आहे की 4 शब्दावरती जे न्यायाधीश आले होते, मंत्री आले होते त्यावेळी चर्चा झाली होती, त्यातले 2 शब्द सांगतो। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची आमच्या व्याख्येप्रमाणे। व्याख्याचं ती पण दिलेली आहे। ज्या मराठा समाजाची नोंद सापडली, नोंद सापडलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं त्याच नोंदीच्या आधारावर किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना पण द्यायचं। गणगोतात लग्नाचे सोयरे काही जुळतात ते सोयरे, ही एक शब्द। आणि दुसरा असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात मागेल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं। त्याच्यावरती धनंजय मुंडे साहेब असं म्हणले होते की मग हे सरसकटच होतंय, पण आम्हाला हे शब्द मान्य आहेत। तुमची ही मागणी मंजूर करायची असली आपल्या सगळ्या चॅनलवरती ते विषय, तर कायदेशीर ज्या अडचणी येतात त्या दूर करायसाठी आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या तुम्ही। आम्ही 40 दिवसाचा दिला, 40 दिवसाचा। हे शब्द आहेत त्यावेळेसचे मंत्र्यांचे। उदय सामंत साहेब पण होते, खूप मंत्री होते, आमदार होते, बच्चू भाऊ होते, स्वतः जजेस होते, यांच्या समोर ते ठरलेलं आहे। ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। कारण